नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अब्दुल बनून मुस्लिम महिलेला फसवणाऱ्या योगेंद्रला बेड्या. 400 रुपयांच्या बनावट पॅन कार्डने अडकला. मुस्लिम तरुणीशी लग्न करण्यासाठी योगेंद्र नावाचा तरुण तब्बल 10 वर्ष अब्दुल रहमान म्हणून राहिला होता. परंतु पासपोर्टसाठी काढलेल्या 400 रुपयांच्या बनावट पॅन कार्डमुळे त्याचे बिंग फुटले आणि तो चौकशीत सापडला गेला. या तरुणाचे खरे नाव योगेंद्र कुमार रामकुमार मौर्य असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. मुस्लिम महिलेशी लग्न केल्यानंतर या व्यक्तीने स्वतःची ओळख 10 वर्षापासून लपवून ठेवली होती. 10 वर्षे वेगळ्या नावाने दुसऱ्या शहरात राहत असताना योगेंद्र कुमार यांनी विविध सरकारी कागदपत्रे तयार केली होती. त्यामुळे यंत्रणांना धक्का बसला आहे. अहमदाबादच्या गुन्हे शाखेकडून आता या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. 2011 साली या प्रकरणाची सुरुवात झाली. योगेंद्र कुमार हा त्याच्या गावातील एका मुस्लिम महिलेच्या प्रेमात पडला. यानंतर दोघांनी गाव सोडून दिल्लीत आर्य समाजाच्या विधीनुसार लग्न केलं. यानंतर योगेंद्र कुमार अब्दुल रेहमान खान या नावाने वावरत राहिला.